पाहिजे। हे जे फोटो लावलेले आहेत, एकेकाळी हे आमचे हिरो होते सगळे। आम्ही ज्या अनेक गोष्टी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही शिकलो, त्याच्यामध्ये हे सगळे शेका पक्षानं निर्माण केलेलं हे नेतृत्व, आधी केशवराव धोंडग्यांपासून उद्धवराव पाटील असतील, आमच्या अलिबागचे दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, सगळे भाऊसाहेब राऊत ही नावं घ्या तुम्ही। एकेकाळी या महाराष्ट्राचं नेतृत्व जे आहे ते ह्या लोकांनी केलेलं नेतृत्व आहे। हा शेतकरी कामगार पक्ष आहे। महाराष्ट्राला उत्तम अर्थमंत्री कोणी दिला असेल यशवंतराव मोहित्यांच्या रूपानं, ते सुद्धा शेका पक्षाची देणगी। हे मी आपल्याला तरुण पिढीला यासाठी सांगतोय, आज या राज्यामध्ये शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकटात आहेत। हा महाराष्ट्र गौतम अडाणीनं निर्माण नाही केला, हा महाराष्ट्र अंबानीनं निर्माण नाही केला, हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण नाही केला। मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला तो फक्त गिरणी कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि त्यात हा लाल बावटा सगळ्यात पुढे होता। हा लाल बावटा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता। स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल कोणी नव्हतं। महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड अण्णा भाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, कॉम्रेड एन.डी. पाटील, किती नावं घ्यायची, अहिल्या रांगडेकर, अख्खा रायगड जिल्ह्यातला शेतकरी कष्टकरी समाज हा महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होता सगळ्यांबरोबर। म्हणून हा महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीसला भोगता येतो आहे। माझं आणि शेतकरी पक्षाचं नातं आहे,